नमस्कार प्रेक्षकांनो. आज सचिन साक्षीला भेटतोय आणि पुन्हा काहीतरी लपवतोय का? की यावेळी तो खरंच निर्दोष आहे? आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना एक जबरदस्त थरार, नात्यांमधील संघर्ष आणि भावनिक कलाटणी पाहायला मिळणार आहे. आजचा हा भाग केवळ साधा प्रसंग नाही, तर प्रत्येक पात्राच्या मनात काय सुरू आहे, कोण कोणावर विश्वास ठेवतो आणि कोणाच्या मनात अजूनही संशय आहे याचा मोठा उलगडा करणारा भाग ठरणार आहे. भागाची सुरुवात होते एका संशयास्पद प्रसंगाने. सचिन कोणाशी तरी हळू आवाजात बोलताना दिसतो आणि ती व्यक्ती म्हणजे साक्षी. पण इथे एक ट्विस्ट आहे. साक्षीने हुडी घातलेली असते, चेहरा पूर्णपणे झाकलेला, जणू काही ती स्वतःची ओळख लपवत आहे. ही भेट अगदी गुप्तपणे सुरू असते, पण अर्जुनच्या नजरेतून काहीच सुटत नाही. अर्जुनला काहीतरी संशय येतो. तो दुरूनच पाहत असतो आणि त्याच्या मनात विचारांचा भडीमार सुरू होतो. सचिन पुन्हा काहीतरी चुकीच्या मार्गावर चाललाय का? ही साक्षी इथे काय करतेय? अर्जुन लगेच पुढे येतो आणि सचिनला थेट पकडतो. तो काहीही स्पष्टीकरण ऐकून न घेता त्याला अस्मिताच्या खोलीत घेऊन जातो. यावरूनच लक्षात येते की अर्जुन आता अजिबात धोका घ्यायला तयार नाही. अर्जुन सायलीला स्पष्ट सांगतो, अस्मिताला उठव. सायली थोडी घाबरते, पण अर्जुनच्या आवाजात इतका ठामपणा असतो की ती लगेच अस्मिताला उठवते. अस्मिता गाढ झोपेतून उठते. डोळे चोळत ती विचारते, हे काय चाललंय अर्जुन? तिच्यासमोर सचिन उभा असतो आणि अर्जुन त्याला घट्ट पकडून ठेवलेला असतो. अर्जुन संतापाने म्हणतो, हा माणूस कोणाला भेटत होता माहितीये का? आम्ही त्याला पकडला आहे. इथे वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण होतं. सायलीच्या चेहऱ्यावरही चिंता दिसते. पण अस्मिताची प्रतिक्रिया सर्वांना धक्का देणारी ठरते. अस्मिता अचानक म्हणते, अर्जुन सोड त्याला, आम्ही दोघं काय करायचं ते बघून घेऊ, तुम्ही दोघे मध्ये पडू नका. हा संवाद खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे अस्मिता स्पष्टपणे तिच्या नवऱ्याच्या बाजूने उभी राहते. ती पुढे म्हणते, सचिन माझा नवरा आहे, तो आता सुधारला आहे. प्रेक्षकांसाठी हा मोठा प्रश्न निर्माण होतो. खरंच सचिन सुधारला आहे का? की अस्मिता अजूनही त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवतीये? अर्जुन मात्र थांबायला तयार नसतो. त्याचा आवाज आता अधिक कठोर होतो. तो म्हणतो, अस्मिताई, हा माणूस कधीच सुधारणार नाही. या एका वाक्यात अर्जुनचा सगळा राग, चिंता आणि अनुभव दडलेला आहे. त्याला माहीत आहे की सचिन आधी काय काय करून गेला आहे. किती वेळा त्याने घरच्यांना फसवलं, किती वेळा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवले. सचिन मात्र लगेच बचावात उतरतो. तो म्हणतो, नाही अस्मी, तो एक माणूस होता. तुला माहीत आहे ना माझ्या लोनबद्दल? इथे सचिन नवीन कारण पुढे आणतो, लोनचं. तो सांगतो की त्याने पैसे उधार घेतले होते आणि तो माणूस आता त्याला त्रास देतो आहे. अर्जुन लगेच प्रत्युत्तर देतो, अस्मिताई, हा खोटं बोलतोय. पण इथे पुन्हा अस्मिता सचिनच्या बाजूने उभी राहते. ती म्हणते, मला माहीत आहे की सचिनने पैसे उधार घेतले होते आणि तो माणूस आता त्याला त्रास देतो आहे. हा प्रसंग खूप गुंतागुंतीचा आहे, कारण अस्मिता स्पष्टपणे सांगते की तिला लोनबद्दल माहिती आहे. म्हणजे सचिनने काहीतरी लपवलेलं नाही का? की अजूनही काही गोष्टी दडलेल्या आहेत? अस्मिता पुढे म्हणते, तुम्ही त्याला अशा परिस्थितीत सपोर्ट करायचा सोडून त्याच्यावर संशय का घेताय? सचिन तसा राहिलेला नाही. हा संवाद पूर्ण भागाचा केंद्रबिंदू आहे. इथे दोन विचारधारा समोर येतात. अर्जुन आणि सायली जे सत्य शोधू इच्छितात आणि सावध आहेत. अस्मिता जी तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवू इच्छिते. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. अस्मिताचा विश्वास तिची ताकद आहे का कमजोरी? सचिन खरंच बदलला आहे की तो पुन्हा एक मोठं रहस्य लपवत आहे? साक्षीची भूमिका काय आहे? ती हुडी घालून का आली होती? या संपूर्ण प्रसंगात साक्षीचं नाव जरी थोडक्यात आलं असलं तरी तिची उपस्थिती खूप मोठं वादळ घडवू शकते. ती हुडी घालून का आली? ती कोणत्या हेतूने सचिनला भेटत होती? लोनचं कारण खरं आहे की साक्षी आणि सचिनमध्ये काही वेगळ्याच डाव शिजतोय? अर्जुनला जे दिसलं ते फक्त एक भाग आहे. अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे.
सुरुवातीलाच आपण थेट सुभेदारांच्या घरातील उत्साही आणि गजबजलेल्या वातावरणात पोहोचतो, जिथे होळीच्या सणाची लगबग, घरभर दरवळणारा पुरणपोळीचा गोड सुगंध, डायनिंग टेबलभोवती जमलेले सगळे कुटुंबीय आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद या सगळ्यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न झालेलं असतं. आणि अशातच अचानक चैतन्याची एंट्री होते, ज्यामुळे दृश्यात एक वेगळीच रंगत येते. कारण प्रतापराव त्याला हसत विचारतात की आज सकाळी सकाळी कसं काय इकडे. त्यावर चैतन्य अगदी मिश्किलपणे सांगतं की आज होळी आहे आणि त्याला पोळी खावीशी वाटली, म्हणून तो थेट सुभेदारांच्या घरी आला. कारण त्याच्या मते या घरासारखी पुरणपोळी कुठेच मिळत नाही. हा संवाद ऐकताच घरात हशा पिकतो आणि प्रतापराव प्रेमाने म्हणतात की तुझ्याशिवाय या घरातला कुठला सण साजरा झालाय का. या एका वाक्यातून चैतन्याचं या घराशी असलेलं नातं किती घट्ट आहे हे स्पष्ट होतं. तो फक्त पाहुणा नसून घरातीलच एक सदस्य आहे असं जाणवतं. त्याचवेळी कल्पना सांगते की पुरणपोळीची सगळी तयारी झालेली आहे आणि सायलीने पहाटे उठून सगळा स्वयंपाक केला आहे. हे ऐकून पूर्णा आजी लगेच भावूक होत म्हणतात की सण म्हटल्यावर सायलीला रात्री झोपच लागत नसेल आणि कधी एकदा उठून गोडधोड करते असं तिला वाटत असेल. या संवादातून सायलीचं घरातील स्थान, तिची जबाबदारी आणि सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल असलेला आदर अधोरेखित होतो. पण इथेच कथानकात एक सूक्ष्म वळण येतं. कारण थोड्याच वेळात सायली आणि अर्जुन खाली येताना दाखवले जातात आणि सायली अचानक आईची माफी मागते की रात्री गजर लावला नव्हता म्हणून तिला उठायला उशीर झाला. हे ऐकून प्रेक्षक थोडे चकित होतात, कारण आत्ताच तर सांगितलं गेलं होतं की तिने पहाटे उठून सगळं केलं, मग ही माफी कशासाठी. इथे प्रतापरावांचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो, जेव्हा ते म्हणतात की हे जर सायलीने केलं नाही तर मग कुणी केलं. या एका वाक्याने संपूर्ण भागात रहस्याची किनार निर्माण होते. कारण आता प्रश्न निर्माण होतो की खरंच स्वयंपाक कुणी केला. सायली काही लपवत आहे का, की कुणीतरी तिचं नाव पुढे करून काही वेगळाच डाव खेळत आहे. याच दरम्यान रविराज आणि प्रतिमा घरात आलेले दाखवतात आणि सणाच्या वातावरणात आणखी रंग भरला जातो. प्रतिमा सुमनला मदत करण्याची तयारी दाखवते आणि सुमनही कल्पनाला आवाज देत तिचं कौतुक करते. पण अचानक दृश्यात तणाव निर्माण होतो, कारण प्रतिमाला चक्कर येते आणि कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर थांबतो, जणू काही तिच्या मनात एखादं गुपित उफाळून येत आहे. ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी दिसते आणि प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की तिला नेमकं काय आठवलं असेल. तिच्या भूतकाळाशी संबंधित काही सत्य आहे का, जे आता उघड होणार आहे, की सणाच्या आनंदामागे एखादं मोठं वादळ दडलेलं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सायलीचा निरागस चेहरा, अर्जुनची तिच्याकडे पाहण्याची पद्धत आणि प्रतापरावांचा गंभीर पण संयमी स्वभाव हे सगळं कथानकाला अधिक खोली देतं. कारण प्रत्येक पात्र काहीतरी विचार करत असल्याचं जाणवतं. आणि अशातच अश्विन तन्वीला आक मारत बाहेर येतो. हा क्षण जणू पुढील भागासाठी एक मोठा संकेत देऊन जातो. कारण अश्विन आणि तन्वीमध्ये आधीपासून काहीतरी गूढ समीकरण आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. सणाच्या दिवशीच ही हाक का, यामागे काहीतरी मोठं कारण आहे का. या सर्व घटनांमधून आजचा भाग फक्त सणाचा उत्सव न राहता नात्यांच्या गुंतागुंतीचा, विश्वास आणि शंकेच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या पात्रांचा आणि भूतकाळाच्या सावल्यांनी वर्तमानावर टाकलेल्या परिणामांचा प्रवास बनतो. सुभेदारांच्या घरात बाहेरून दिसणारा आनंद आणि आतून दडलेली अस्वस्थता यांचा सुंदर मेळ दिग्दर्शकाने दाखवला आहे. पुरणपोळीच्या गोड चवीसोबतच नात्यांमध्ये निर्माण होणारी कडवट शक्यता प्रेक्षकांना जाणवते. सायली खरंच निष्पाप आहे का, की ती कुणाला वाचवण्यासाठी काहीतरी लपवत आहे. प्रतिमाची चक्कर केवळ शारीरिक आहे की मानसिक धक्का. चैतन्याची एंट्री केवळ सणासाठी आहे की तो काही निरीक्षण करत आहे. प्रतापरावांचा प्रश्न केवळ आश्चर्य आहे की त्यांना काहीतरी आधीपासून संशय आहे. अशा असंख्य प्रश्नांनी भाग संपतो आणि प्रेक्षक पुढील भागाची आतुरतेने वाट पाहू लागतात. कारण आजच्या भागाने स्पष्ट केलं की सणाच्या रंगांमध्येही रहस्य दडलेलं असतं. आनंदाच्या क्षणांमध्येही सत्याची सावली फिरत असते आणि प्रत्येक हास्यामागे एक न बोललेली गोष्ट असू शकते. म्हणूनच हा भाग केवळ होळीचा उत्सव न ठरता कथानकाच्या पुढील टप्प्याची मजबूत पायाभरणी ठरतो. अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक कलाकाराने आपापली भूमिका प्रभावीपणे साकारली असून सायलीच्या चेहऱ्यावरची घाबरलेली प्रतिक्रिया, प्रतिमाच्या डोळ्यांतील गोंधळ, प्रतापरावांच्या आवाजातील ठामपणा आणि अश्विनच्या हाकेतील तातडी या सगळ्यांनी दृश्यांना वेगळी उंची दिली आहे. आणि म्हणूनच आजचा भाग प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेला आहे की पुढे नेमकं काय उलगडणार, कोणाचं गुपित बाहेर येणार आणि सुभेदारांच्या घरातील सणाचा आनंद कायम राहणार की त्यावर संकटाची सावली पडणार. हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्कीच रोमांचक ठरणार आहे. अर्जुनच्या रूममध्ये वातावरण पूर्ण गंभीर आहे. केसच्या फाईल्स टेबलवर पसरलेल्या आहेत आणि अर्जुन आणि चैतन्य दोघेही अतिशय लक्षपूर्वक चर्चा करत बसलेले असतात.
ही सीनच पुढच्या मोठ्या वळणाची चाहूल देणारी ठरते, कारण आता खेळ फक्त संशयाचा नाही तर थेट अटक आणि पुराव्यांचा आहे. अर्जुन कोणत्या तरी सोनटक्के नावाच्या व्यक्तीबद्दल बोलत असतो. त्याच्या आवाजात ठामपणा आहे. तो स्पष्ट म्हणतो की सोनटक्के याला जेलमध्ये पाठवणं गरजेचं आहे. म्हणजेच अर्जुन आता फक्त सत्य शोधण्यापुरता थांबलेला नाही, तर दोषींना शिक्षा व्हायलाच हवी या भूमिकेत गेला आहे. चैतन्य त्याचं बोलणं शांतपणे ऐकत असतो, पण त्याच्या मनात वेगळीच शंका असते. तेवढ्यात चैतन्य अर्जुनला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुला असं वाटत नाही का अजून एक आरोपी बाहेर मोकाट फिरतोय? हा प्रश्न ऐकून अर्जुन थोडा थांबतो. त्याला क्षणभर समजत नाही की चैतन्य नेमकं कोणाबद्दल बोलतोय. तो म्हणतो, म्हणजे काय? आणि तेव्हा चैतन्य थेट नाव घेतो. मी साक्षीबद्दल बोलतोय. हे नाव ऐकताच वातावरणात तणाव वाढतो. साक्षी, जी सगळ्यांच्या मते गायब होती, काहींच्या मते मृत होती, पण आता तिच्याबद्दल वेगळंच सत्य समोर येतंय. चैतन्य पुढे म्हणतो की जर साक्षी जिवंत असेल आणि कुठेतरी लपून बसली असेल तर तीही या सगळ्या कटात सहभागी असू शकते. इथे अर्जुन खूप संयमाने उत्तर देतो. तो लगेच भावनिक न होता परिस्थितीकडे लॉजिकल पद्धतीने पाहतो. तो विचारतो, तू इन्स्पेक्टर सावंतांशी बोललास का? चैतन्य विचारतो, तू बोललास का? त्यावर अर्जुन स्पष्ट सांगतो की तो डायरेक्ट इन्स्पेक्टर सावंतांना काही सांगणार नाही, कारण साक्षी जिवंत आहे ही माहिती अजून पक्क्या पुराव्यांशिवाय सांगितली तर केस उलटी पडू शकते. अर्जुनची ही चाल खूपच स्ट्रॅटेजिक आहे. तो म्हणतो की तो थेट फोन करून काही सांगणार नाही, पण तो इन्स्पेक्टर सावंतांपर्यंत एक टिप पोहोचवणार आहे. म्हणजेच पोलिसांना एक अनामिक माहिती मिळेल की साक्षी जिवंत आहे आणि ती पनवेलमध्ये आहे. इथे पनवेल हे नाव महत्त्वाचं ठरतं, कारण यामुळे कथा आता नवीन लोकेशनकडे वळते.